भेदिले सूर्यमंडळा रवींद्र भट यांची ऐतिहासिक कादंबरी. आसनगावकरांनी वऱ्हाडाचे स्वागत केले. जानोसवाड्यात सीमांतपूजन आणि वाङ्निश्चय विधी झाला. मानकरणींचे पाय धुतले, मानकऱ्यांची उरभेट घेतली, त्यांना नवी पागोटी बांधली. देव देवक बसलं. मुलीच्या घरच्या अंगणात मांडव घातला होता. मध्यभागी बोहलं उभारलं होतं. आत देवापाशी 8 वर्षांची नववधू गौरीहर पूजित होती. बाहेर मांडवात गावकरी, सगेसोयरे, सुवासिनी, कुंवारिणी, पोरं-बाळं यांची एकच गर्दी उसळली होती. प्रत्येकाच्या हाती कुंकवानं माखलेल्या मंगलाक्षता होत्या. मांडवाबाहेर घडशी ताशाच्या तालावर सनई वाजवत होते. मागच्या पडवीतल्या चुलीवर डाळीचं आधण रटरटत होतं. शेजारच्या चरावर भाताची डेक चढवली होती. विवाह होमाच्या विधीचा धूर आणि या स्वयंपाकघरातला धूर यामुळे सारं वातावरण कोंदून गेलं होतं. बोहल्याच्या एका कोपऱ्यात तिवईवर पाण्याचं गंगाळं ठेवलं होतं. त्यात घटिका पात्र तरंगत होतं. नारायण विवाहापूर्वीचे सारे विधी शांतपणे पार पाडीत होता. त्याच्या मस्तकावर होणारा अक्षतांचा वर्षाव पाहण्यासाठी ओसरीवरच्या कोपऱ्यात बसलेल्या राणूबाई अधीर झाल्या होत्या. त्यांच्या शेजारी बसलेल्या आणि जांबेहून मुद्दाम विवाहात आलेल्या रमाबाई आणि सत्यमकाकू अविरत बोलत होत्या. नाकातल्या नथी सावरत एकमेकीला गाऱ्हाणी सांगण्यात गुंग झाल्या होत्या. अहो रमाबाई, इकडनं अगदी नाहीच म्हणायचं झालं. मी म्हटलं, राणूबाईंकडचं हे शेवटचं कार्य. मी जाणार. गंगाधरपंत अडीअडचणीला आपल्या मागं उभं राहतात. वास्तविक तुम्हीसुद्धा यायला हवं. मग का नाही आले? रमाबाईंनी कुतूहलाने विचारलं. म्हणाले, म्हैस व्यायला झालीये. रात्रीपासून उठबस करतीये. मी तिकडं आलो तर इकडं कोण पाहणार? आमच्या इकडून मात्र येणं झालं हो. रमाबाई काहीशा अभिमानाने म्हणाल्या. सत्यमकाकूंची शोधक नजर साऱ्या मांडवभर फिरली. रमाबाईंचे यजमान त्यांना कुठं दिसले नाहीत. त्यांनी कुतूहलानं विचारलं, कुठं दिसत नाहीत मग स्वारी? बसले आहेत जानोस घरात एकटेच. का? व्याही भेटीच्या वेळी मुलीकडच्यांनी पागोटं दिलं नाही म्हणून. पण राणूबाईंच्या गंगाधरानं तरी नाव सांगायला नको का त्यांचं मानाच्या यादीत? अहो, त्यांना तरी सुचायला हवं ना. आधीच हा नारोबा अगोचर लग्नालाच उभं राहणार नाही म्हणत होता. कसाबसा त्याला तयार केला. त्याच्या 10 गोष्टी नजरेआड केल्या. आता ठोसरांची माणसं त्याची विवंचना करतील का मानाच्या यादीचं पाहतील? रमाबाईंनी राणूबाईंच्याकडे पाहत आपल्या हातातल्या गोटपाटल्या सावरल्या. त्यांच्याही मनात कुठेतरी या अपमानाचा सल होताच. योग्य वेळी त्याची भरपाई करून घेण्याइतपत आतल्या गाठीच्याही होत्या. घटिका पात्र तसूतसूने जड होत होतं. रमाबाई, धाकटी सून पहा किती नटली आहे. पण तुमच्या थोरलीप्रमाणे मोत्याचे वेल मात्र नाहीत तिच्या कानावरच्या केसांत. सत्यमकाकू, वेल तर नाहीतच, पण बोरमाळेचे मणी पहा किती लहान आहेत. ही कसली बोरमाळ? तीळमाळच म्हणायला हवी. रमाबाई लग्नात कुठे त्रुटी दिसेना म्हणून बोरमाळेवरच घसरल्या. घटिका पात्र आणखी जड झालं. जानस घरातून नारायणाला मिरवीत लग्न घरी आणलं. घटिका पात्र अजूनही तरंगत होतं.
सुवासिनींनी त्याचे पाय धुतले, औक्षण केलं. मुलीच्या मामानं नारायणाच्या गळ्यात हार घातला, हाती श्रीफल दिलं. घटिका पात्रामधली पाण्याची किनार आणखी वर आली. नारायण बोहल्यावरच्या पाटावर उभा राहिला. 2 ब्राह्मणांनी मध्ये केशरी स्वस्तिक काढलेला अंतरपाट धरला. घटिका पात्र 4 तसूंनी आणखी खाली गेलं. मुहूर्त घटिका जवळ आली. मुलीचा मामा मुलीला कडेवरून बोहल्याकडे घेऊन येण्यासाठी देवघराच्या दारात उभा राहिला. नारायण एकदा घटिका पात्राकडे आणि एकदा ओसरीवर बसलेल्या राणूबाईकडे मान वळवून पाहू लागला. राणूबाईंच्या डोळ्यांच्या कडा आनंदाश्रूंनी ओलसर झाल्या. घटिका पात्राच्या काठाखाली आणखी 2 तसू घंगाळातलं पाणी शिरलं. शालू नेसलेली, नाकात नथ, कानात कर्णफुलं, दंडात वाकी, गळ्यात तन्मणी चंद्रहार, बोरमाळ, कमरेला कमरपट्टा, पायांत तोडे, बोटांत जोडवी, विरोड्या मासोळ्या आणि खोप्यात मूद अग्रफूल घालून त्या साऱ्या सुवर्णभाराचं वजन कसंबसं पेलीत पार्वती वहिनी उजव्या हाती करा घेऊन आली. नारायणाच्या मागं कऱ्यावर पदराचा आडोसा धरून उभी राहिली. घटिका पात्र अजूनही घंगाळ्यात हेलकावे खात होतं. नारायण स्थिरचित्त होता. गंगाधरपंत काहीसे अस्वस्थ झाले होते. वहिनीच्या हातातील करा मंदपणे तेवत होता. अंगणातली गर्दी वाढली होती. बाहेरच्या दगडी कट्ट्यावर सनई चौघडा वाजत होता. साऱ्या वातावरणात उत्सुकता होती. बोहल्याच्या खांबाला बांधलेल्या केळीच्या खुंटाची पानंही पाठीची कमान करून घटिका पात्राकडे वाकवाकून पाहत होती. तोरणाच्या आम्रमंजिऱ्या अक्षतांप्रमाणे आपणही नारायणाच्या मस्तकावर बरसावं काय याचा विचार करीत मंद वाऱ्याच्या झुळकेबरोबर झोके घेत होत्या. कुणाची तरी वाट पाहिल्याप्रमाणे नारायण जमलेल्या लोकांच्याकडे पाहू लागला. गंगाधरपंतांची त्याच्याशी दृष्टीभेट झाली. क्षणभर नारायण भांबावला. गंगाधरपंतांच्या ठिकाणी त्याला रात्री स्वप्नात भेटलेले महारुद्र हनुमान दिसू लागले. त्यानं मांडवाच्या दाराकडे पाहिलं. केळीच्या खुंटांच्या महिरपीत त्याला रामपंचायतन उभं असलेलं दिसलं. प्रभू रामचंद्राच्या मुखावर एक दिव्य हास्य होतं. सीतामाई वरदहस्ताने जणू आपल्या निर्णयाला आशीर्वादच देत आहेत असं त्याला भासलं. सौमित्र, लक्ष्मण सुहास्य वदनाने आपल्याला साद घालीत आहेत. भरत, शत्रुघ्न सरयूच्या वाळवंटी मांडलेल्या विश्वशांती यज्ञाचं अवतरण द्यायला आपल्या मंडपी आले आहेत असं त्याला तीव्रतेने जाणवू लागलं. घटिका पात्राची योग्य घटिका आता भरत आली होती. ब्राह्मणांनी शांतिमंत्राचे घोष संपवून श्री गणेशाचे स्मरण केले. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं मुरुडं विनायकमढं चिंतामणिथेवरं लेण्याद्री गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे रांजणनायके गणपती कुर्यात सदा मंगलम्. गणेश स्मरणाच्या 3ऱ्या चरणाला मामानं नवऱ्या मुलीला कडेवर घेतलं. नारायणाच्या अंतःकरणात वादळ उसळलं. मांडवाच्या दारातलं रामपंचायतन गुप्त झालं होतं. मारुतीरायांच्या ठिकाणी पुन्हा ज्येष्ठ गंगाधर उभे होते. वहिनीच्या हातातील कऱ्याची ज्योत थरथरत होती. आईच्या डोळ्यांतून आनंदाची आसवं गळत होती. मामा नवरीला घेऊन झपाट्याने बोहल्याकडे येत होता. गणेशस्तवन झाल्यावर साऱ्यांनी नारायणावर अक्षता उधळल्या. शुभ मुहूर्त सावधान असा ब्रह्मवृंदांनी गजर केला. मामा नवरीला घेऊन बोहल्याशी आला. बाहेरच्या उंबराच्या झाडावरच्या माकडांनी उच्च स्वरात भुभुकार केला. नारायणानं स्वतःच्या मनावर कठोर कर्तव्याच्या
स्मरणाचं कवच घातलं. आई, थोरला भाऊ, वहिनी, मामाच्या कडेवर बसलेली वाग्दत्त वधू, आशीर्वाद देणारे ब्राह्मण, जमलेले सगळे सोयरे, या कुणाचाही विचार न करता त्यानं बोहल्यावरून उडी मारली. विजेच्या चपळतेनं तो गर्दीला दूर सारून मांडवा बाहेर पडला. वाट फुटेल तिकडे पळत सुटला. ओढा ओलांडून दुसऱ्या तीरावर आला. पश्चिम दिशा अचानक काळवंडून आली. सोसाट्याचं वारं सुटलं. विजा चमकू लागल्या. आकाशात हत्तीसारखे महाकाय काळे मेघ दाटून आले. वाऱ्यावर एकमेकांना टकरू लागले. झाडं मुळापासून हलू लागली. रानातला पालापाचोळा गरगर फिरू लागला. पूर्व क्षितिजावर धुळीचा स्तंभ तयार झाला. ढग वरच्या डोंगरावर धडकले. मुसळधार वर्षाव सुरू झाला. कोरडा ओढा ओला झाला. झुळझुळ वाहू लागला. पाणी घोट्यापर्यंत चढलं. डोंगरावरून दाही दिशांनी धारा खाली आल्या. ओढ्याला मिळाल्या. जोराचा लोंढा आला. दोन्ही बाजवा सोडून पाणी काठावरच्या रानात शिरलं. लग्नाला आलेले लोक नारायणाच्या पाठोपाठ ओढ्यापर्यंत आले. ओढ्यानं आपली दुथडी भरून त्यांची वाट आधीच अडवून ठेवली होती. काही जण उतार शोधण्यासाठी उगमाच्या दिशेने धावले. एखाद्या ग्रहाचा स्फोट व्हावा त्याप्रमाणे आकाशात प्रचंड ध्वनिकल्लोळ उठला. सळसळती वीज बाभूळवनावर पडली. उन्हाळ्याच्या तीव्र कडाक्यामुळे वाळून गेलेलं बाभळीचं एक झाड धडाडून पेटलं. शेजारच्या झाडावर कोसळलं. असह्य धगीनं तेही पेटलं. त्याच्याबरोबर दुसरं, तिसरं. साऱ्या बाभूळवनालाच प्रचंड आगीनं घेरलं. पाऊस अचानक थांबला. आग अधिकच भडकली. लोक घाबरून सैरावैरा धावले. घराच्या आडोशाला आले. सारा मांडव वादळानं उद्ध्वस्त झाला होता. बोहलं उधळलं होतं. अक्षता चिखलात पडल्या होत्या. कऱ्यातील तेलाचा तवंग ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यावर तरंगत होता. ओसरीवर राणूबाई धाय मोकलून आक्रोश करीत होत्या. पार्वती आपल्या शालूच्या पदरानं त्यांचे अश्रू पुसायचा प्रयत्न करत होती. न झालेली धाकटी सून देवघरातल्या विखुरलेल्या गौरीहरासमोर बसून मुसमुसत होती. रमाबाई, सत्यम काकू अवाक झाल्या होत्या. शोधायला गेलेत लोक नारायण सापडत नाही म्हणून हताश होऊन परत आले. राणूबाईचा शोक अनावर झाला. त्या ओसरीवर लाकडी कठड्यावर आपले डोकं आपटून घेऊ लागल्या. थोरले गंगाधरपंत धावत आले. आईचं मस्तक त्यांनी मांडीवर घेतलं. उपरण्याचा शेव फाडून तिच्या जखमेवर तो घट्ट बांधला. कुठं गेला रे माझा नारायण? आई, तो सुखरूप असेल. तुला दिलेलं वचन पुरं करण्यापुरताच तो या विवाह सोहळ्यात सामील झाला. बोहल्यावर उभा राहिला. अंतरपाठ धरला गेला. तुला दिलेलं वचन पुरं झालं. त्याच्या मार्गानं तो गेला. आता व्यर्थ शोक नको. त्याच्या या अघटित वागण्यानं काहीतरी अलौकिक घडणार आहे. आपल्या मागच्या 23 पिढ्यांचा उद्धार होणार आहे. तो आता साधक होईल. खडतर तप साधना करेल. सर्वार्थाने समर्थ होईल. त्याच्या दृष्टीने हा क्षण आनंदाचा आहे. आई, तू व्यर्थ शोक करून स्वतःचं मन आणि शरीर नाहक शिणवू नकोस. गंगाधरपंत परोपरीने आपल्या आईची समजूत काढीत होते. अतिशोकानं राणूबाई मूर्छित झाल्या. त्या शुद्धीवर याव्यात म्हणून प्रत्येक जण आपापल्या परीने सुचेल तो उपाय करीत होता. सूनबाईनं
त्यांच्या तोंडावर पाणी शिंपडलं. सत्यम काकूंनी फोडलेला कांदा हुंगवला. रमाबाईंनी कडुलिंबाचा रस नाकात सोडला. अखेर गंगाधर पंतांनी साऱ्यांना थोपवलं. ते शांतपणे म्हणाले, नारायणानं बोहल्यावरून पळून जाणं तिला सहन झालेलं नाही. अतीव शोकामुळे तिला ग्लानी आली आहे. तिला तशीच उचलून गाडीत ठेवा. घरी गेल्यावर आपल्या वैद्याकडून मात्रा किंवा चाटण आणीन. तुमचे हे अघोरी उपाय आता थांबवा. गंगाधर पंत व्याह्यांच्या पाया पडले. त्यांना झालेल्या मनस्तापाबद्दल त्यांनी क्षमायाचना केली. गंगाधर पंतांनी ग्लानीत असलेल्या राणूबाईंना उठवलं, पाठुंबरी घेतलं. गावकऱ्यांच्या मदतीने गाडीतल्या घोंगडीवर निजवलं. लग्नाचं वऱ्हाड लग्न न लावताच आसनगावहून जांबेला परत निघालं. गुरवाचा सदू चालता चालता थबकला. गंगाधर पंतांना म्हणाला, पंत, नारायणरावाचा एक घरोबा आधीच झाला आहे म्हणे. काहीतरीच काय बोलतो आहेस सदू? गंगाधर पंत काहीशा नाराजीने म्हणाले. काहीतरीच नाही पंत. त्या दिवशी स्वतः नारायणानं मला प्रत्यक्ष सांगितलं. मी पत्रावळी लावत होतो याच लग्नाच्या. तर म्हणाला, कशाला पत्रावळी लावतोस? चतुर्विद्या नावाच्या कांतेशी माझं आधीच लग्न झालं आहे. आपण तर बायकोचं असलं नाव कधीही ऐकलं नाही बुवा. जाऊ दे सदू. नारायणाचं बोलणं भल्याभल्यांना नाही कळायचं. तू आपलं शंकराच्या पिंडीवर बिल्वपत्र वहा आणि ठरलेल्या वेळी गावाच्या पत्रावळी लावत बैस. गंगाधर पंतांनी सदूचं बोलणं मध्येच थांबवलं. गाडी गावात शिरली. रामाच्या देवळावरून घराकडे वळली. साऱ्यांनी मिळून राणूबाईंना माझघरात आणून निजवलं. थोरली सून त्यांना पदरानं वार घालू लागली. गुरवाचा सदू वैद्याकडून चाटण घेऊन आला. ते गंगाधर पंतांनी राणूबाईंना चाटवलं. हळूहळू त्यांची ग्लानी उतरली. थरथरत्या आवाजात त्यांनी साद घातली, नारायणा, भाऊजी इकडेही आले नाहीत सासूबाई. त्यांच्या मांडीवर थोपटीत पार्वती म्हणाली, केव्हा येईल ते आता फक्त प्रभू रामचंद्रालाच ठाऊक. गंगाधर पंत गंभीरपणे म्हणाले, गंगाधरा, मग त्या रामाला जाऊन सांग, जोपर्यंत माझा नारायण समोर येत नाही तोपर्यंत माझे हे मिटलेले डोळे कधीही उघडणार नाहीत. आई असा त्रागा करून कसं चालेल? नारायण मोठा होण्यासाठी गेला आहे. बालवयात फार मोठी कठोर साधना करणार आहे तो. तुझे आशीर्वाद त्याच्या पाठीशी सदैव हवेत. समोर होता तवर शाप देत होते का रे त्याला? आशीर्वादाशिवाय कुठला वावगा शब्द निघाला का माझ्या मुखातून? सासूबाई, तुम्ही थोड्या शांत व्हा पाहू. अशी शांत राहिले आणि हे अरिष्ट उद्भवलं. तो सारखा नको म्हणत होता. मी सारखी आग्रह धरीत होते. अखेर स्वतःचं म्हणणंच खरं केलं त्यानं. गंगाधरा, माझा निर्णय आता ठाम ठरला. नारायणाला बघण्यासाठीच हे मिटलेले डोळे उघडायचे तोवर नाही, त्रिवार नाही. गंगाधर पंत आपल्या पत्नीकडे आश्चर्याने पाहू लागले. आई तर बोलताना बिरीबिरी इकडे तिकडे बघतीये आणि तोंडानं मात्र म्हणतीये, नारायण आल्याशिवाय कधीही डोळे उघडणार नाही म्हणून. अगं आई, चांगलं आमच्याकडे बघून तर बोलत आहेस. उघडे डोळे ठेवून गंगाधर पंत सहजपणे उद्गारले, गंगाधरा, कुठे आहेस तू? तुझा आवाज तर अगदी जवळून येतोय, पण माझे डोळे बंद आहेत ना, मला कसा दिसशील तू? गंगाधर पंत गंभीर झाले. कातर आवाजात त्यांनी राणूबाईंना विचारलं, आई, खरंच मी दिसत नाही तुला? नाही रे, खरंच नाही. अरे, डोळेच बंद आहेत. सांगतीये ना मगापासून. प्रभू रामा, दयाघना, नारायणाला सांभाळ. समर्थ होऊन त्याला परत येऊ दे. त्याच्याविना माता दृष्टीहीन झाली.
तिचं सारं विश्वच अंधारात बुडालं. नारायण येईपर्यंत आता आम्हालाच तिची आई व्हावं लागणार. गंगाधर पंतांनी मनोमनी प्रभू रामाची करुणा भाकली. माझघरात गोधडी पांघरून निजलेल्या आंधळ्या सासूचे पार्वती हळुवारपणे पाय चेपू लागली. हळूहळू कडूसं पडलं. गंगाधर पंतांनी देवाजवळची समईची वाट पुढं केली. निरांजन चेतवलं आणि या पश्चिमेकडे मुख करून मावळत्या सूर्याला तबकात अर्घ्य देत ते गायत्रीचं पुरश्चरण करू लागले. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. संध्याकाळ अधिक गडद झाली. गंगाधर पंत विमनस्पणे ओसरीवर एरझाऱ्या घालीत होते. हाती काठ्या आणि पलिते घेऊन गावातली काही प्रतिष्ठित मंडळी अंगणातून आत आली. ओसरीवर दाटीवाटीनं बसली. गंगाधर पंतांना आश्चर्य वाटलं. त्यांनी हळुवारपणे विचारलं, का येणं केलं मंडळी? आसनगावकरांचा निरोप आहे. नारायण असेल तेथून धरून आणा. हा विवाह झालाच पाहिजे. इनामदारांच्या केशवरावांनी विषयाला तोंड फोडलं. केशवराव, नारायण इकडेही आलेला नाही. रात्र तोंडावर आलीये. कुठं शोधणार त्याला? गंगाधर पंतांनी काकुतीनं विचारलं. शोधायला तर हवाच. तो सापडला नाही तर साऱ्या गावाची प्रतिष्ठा धुळीला मिळेल. जामकरांनी आसनगावकरांना फसवलं असा अपवाद येईल गावावर. केशवराव जरा तीव्र स्वरात उद्गारले. केशवराव, नारायणाला संसारात रस नाही. तो बोहल्यावरून पळाला तो पळाला. आता कधीही परत फिरायचा नाही तो. तुमच्यापेक्षा मी जास्त ओळखतो त्याला. मग भोवल्यावर तरी का उभा राहिला म्हणतो मी? सुताराचा नानबा उसळून म्हणाला. केवळ आईच्या समाधानासाठी. पण राणूबाईनं तरी एवढा हट्ट का धरला? गुजराच्या मूळचंदने विचारलं. शेठजी, त्या हट्टाची फळं भोगतीये ती आता. म्हणजे? या धक्क्यानं ती दृष्टीहीन झाली, ठार आंधळी. पण आसनगावकरांना काय सांगायचं? केशवरावांनी मूळ प्रश्न पुन्हा विचारला. मी त्यांच्या पायांवर डोकं ठेवून क्षमा मागितलीच आहे. त्यांनी नारायणाचा नाद सोडावा. पण गावानं काहीच प्रयत्न केले नाहीत असा ठपका येईल आपल्यावर. पलिते घेऊन बाहेर पडलोच आहे तर घेऊया शोध त्याचा. तेवढंच शोध घेतल्याचं समाधान तरी मिळेल आपल्याला. केशवरावांची सूचना साऱ्यांनीच उचलून धरली. गंगाधर पंतांना घेऊन ते बाहेर पडले. गावातलं प्रत्येक देऊळ त्यांनी धुंडाळलं. गावाबाहेरची रानं, जुन्या पडक्या विहिरी, दर्गे, मशिदी, ओढ्याकडेची पांद, कुठेही नारायणाचं अस्तित्व जाणवलं नाही. आसनगाव ओलांडून ते ओढ्या काठाने आणखी पश्चिमेला आले. धुमसणारं बाभूळवन जवळ आलं. एका काटेरी झुडपाला लटकलेल्या मुंडावळ्या गंगाधर पंतांना दिसल्या. तिकडे केशवरावांचं लक्ष गेलं. ते म्हणाले, नारायणाचा माग तर मिळाला. याच दिशेने गेला असला पाहिजे तो. गंगाधर पंतांना नारायण सापडणार नाही याची मनोमन खात्री होती. परंतु गावकऱ्यांच्या पुढे ते काही बोलले नाही. ओढ्याचं पाणी आता उतरलं होतं. धुमसणारं बाभूळवन उजवीकडे ठेवून त्यांनी ओढ्याचं पात्र ओलांडलं. फलांगभर चालून गेल्यावर त्यांना दुरून काहीतरी पांढरी खूण दिसली. झपाट्यानं ते पुढे आले. बोरीच्या
झाडाच्या फांदीला जरीचा पांढरा कोशा अडकला होता. आता नारायण नक्की सापडणार असं त्यांना वाटलं. उत्साहाने ते पुढे आले. एका दगडावर गेंदेदार हार पडला होता. या साऱ्या वस्तू नारायणाच्याच होत्या. 10-20 पावलं पुढे आल्यावर ते एका डगरीवर आले. खालून टेंबे घेतलेली 8-10 माणसं वर चढून येत होती. जवळ आल्यावर त्यांची ओळख पटली. हे आसनगावचे लोक होते. आपल्या परीने तेही पळालेल्या नारायणाचा शोध घेत होते. रात्र आता बरीच झाली होती. नारायण सापडत नाही असं पाहून ते आसनगावला परतत होते. पोरानं चांगलंच दमवलं. जामकर कुठे दडी मारून बसला आहे कुणास ठाऊक. डगरीवरच्या एका दगडावर बसत आसनगावचा दगडू रामूशी म्हणाला, दडतोय कुठला? सुसाच सुटला असणार वाऱ्यावानी. दडला असता तर मिळाला नसता व्हय. एवढं 4 कोसाचं रान पिंजून काढलंय की आपण. जीवा एस्करानं चकमकीनं आपली चिलीम पेटवीत दगडू रामोशीला खोडून काढलं. कदाचित आपली दिशाच चुकली असेल. जांभेचे केशवराव म्हणाले, दिशा कशी चुकेल? त्याच्या साऱ्या वस्तू याच मार्गावर दिसल्या की आपल्याला. मूळचंद शेठ ठामपणे म्हणाले. आता चला परत. रात्र वाढायला लागलीये. आता काही नारायण आपल्याला सापडत नाही. गंगाधर पंत निर्णायक स्वरात म्हणाले. पंत, सापडायलाच हवं पोर. ते बी हितच आसपास. सोनाराचा भिकाजी म्हणाला. आसपास? कशावरून रे भिकाजी? गंगाधर पंतांनी आश्चर्यानं विचारलं. अहो, तुमच्या आधी आम्ही इकडनंच गेलो नाही का पार डगरीच्या खालपातोर? मग आम्हाला काय बी दिसलं नाही वाटतं. अन आमच्या मागून तुम्ही आलात तवा कोशा, हार, मुंडावळ्या तुम्हाला मातूर घावलं. हिथंच आडबाजूला लपलं असल पोरगं. साऱ्यांनाच भिकाजीचं बोलणं पटलं. आजूबाजूच्या प्रत्येक झाडाझुडपाकडे, दरडीकडे जो तो संशयाने पाहू लागला. बाभळीच्या शेंड्यावर बसलेलं एक घुबड अचानकपणे घुटकारू लागलं. घु घु. सारे जणच धास्तावले. घुबडाचे ओरडणे अशुभ असते. प्रत्येक जणच मनोमनी दैवाचा धावा करू लागला. अखेर हताश होऊन उद्या दिवसाउजाडी पुन्हा शोध घ्यायचा असं दोन्ही गावांच्या मानकऱ्यांनी दोन्ही गावच्या मानकऱ्यांनी ठरवलं आणि ते आल्यावाटे परत फिरले. आपले पंख फडफडवीत एक टिटवी या गावकऱ्यांच्या डोक्यावरून कर्कशपणे ओरडतच गोदावरीच्या दिशेने तीरासारखी उडाली. नारायणानं आपल्या वस्तू आधीच अंबडच्या दिशेला विखरून टाकल्या होत्या. एका चिंचेच्या झाडाच्या उंच शेंड्यावर लपून बसून तो शोधायला येणाऱ्या लोकांची वाटच पाहत होता. रात्र झाल्यावर त्याला टेंबे घेऊन येणारे लोक दिसले. तो अधिक उंच चढला. फांद्यांच्या बेचक्यात दडून बसला. लोक इकडे तिकडे पाहत दूर गेले. डगर उतरले. नारायण सरसर खाली आला. आपले कपडे त्याने इतस्ततः विखुरले आणि जांबगावचे लोक येण्याच्या आत तो विरुद्ध दिशेने पळत सुटला. मागे वळूनही न पाहता दिसेनासा झाला. कमरेला नेसत्या वस्त्राशिवाय काही नाही. वरचं सारं अंग उघडबंब. पायाला दगडगोटे खुपत आहेत. काटे टोचत आहेत. अंगठे ठेचा लागून फुटताहेत. याचं कुठलंच भान त्याला राहिलं नाही. आता पाठलाग झाला आणि सापडलो तर पुन्हा त्या मायेत अडकू. गावकीचं कुलकर्णी पण सांभाळत अधिकाऱ्यांना जुलमाचा मुजरा करत बसू आणि ठोसर घराण्याची वीण वाढवून
एक दिवस याच मातीत मिसळून जाऊ. मग प्रभू रामचंद्रानं दिलेल्या संस्थापनेच्या कार्याचं काय? हनुमंतरायानं दिलेल्या सतत सान्निध्याच्या आशीर्वादाचं काय? सारा समाज हिनदिन झालेला, कर्तव्यच्युतीच्या पंखात अडकलेला, दुहीच्या शापात पोळलेला आपणही या पुरुषत्वहीन समाजाचा एक घटक म्हणून राहायचं. मग पंचवटीमध्ये झालेल्या रामदर्शनाचं काय? त्या पूर्ण पुरुषोत्तमाची महती आता जो भेटेल त्याला सांगायला हवी. कुठेतरी एखादी ठिणगी सापडेल पुढच्या वाटचालीत तिच्यावर फुंकर घालून ती चेतवायला हवी. तो वन्ही कुणी चेतवला नाही तर त्या ठिणगीचीही राख होऊन जायची. पारतंत्र्याचा हा अंधकार अधिकच गडद व्हायचा. शतकाशतकांची ही काळरात्र पुढची अनेक शतकं शतकाशतकांची ही काळरात्र पुढची अनेक शतकं तशीच राहील. स्वातंत्र्य सूर्य या सुवर्णभूमीवर कधी उगवायचाच नाही हा स्फुल्लिंग चेतविण्याची स्फूर्ती रामराया मला नक्कीच देईल. जन्मतःच सूर्याच्या लालभडक बिंबाकडे झेप घेणारा महारुद्र हनुमान त्याच्या बलाढ्य शक्तीचा थोडासा अंश मला खचित देईल. आता मागे वळणे नाही. दीक्षाविधी न होता मी दीक्षांत झालो. रामाशिवाय आता कोणी त्राता नाही. मारुतीरायाशिवाय कोणी करविता नाही. त्यांनी नाशिक क्षेत्रानजीकच्या पंचवटीकडे येण्याचं आमंत्रण दिल्यावर आता या जन्मगावची ओढ कशाला मनी ठेवायची? आई खंतावेल. पण काळाच्या ओघात तिचं दुःख हलकं होईल. दादांचा संसार बहरेल. वहिनीची कुस धन्य होईल. एक नारायण नसला तर ठोसरांचा वंश खुंटणार आहे थोडाच. आता या क्षणापासून नारायण नाहीच असं समजायचं. हो, मी नारायण नाहीच. मी प्रभू रामाचा दास. त्यांनीच मला ब्रह्मस्वरूपाची जाणीव दिली. मी नारायण नाही, ठोसर नाही, ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही, शूद्र नाही. या चारी वर्णांची कर्म मी माणूसपणाच्या विकासासाठी आचरेन. ब्राह्मणाप्रमाणे पूर्ण ज्ञान संपादन करून माझ्याच आत्म्याशी निजबोधाचा संवाद करीन. क्षत्रियाची शस्त्रविद्या शिकून यावनी राज्याच्या दानवी विचारांवर खडग उपसून चालून जाईन. वैश्य विनिमय करतात. मी सद्विचारांची देवाणघेवाण करीन आणि जे भव्य, उदात्त, उत्तुंग, दिव्य दिसेल ते रामस्वरूप मानून त्यांची अनन्यभावे सेवा करीन. मी स्वतःच चातुर्वर्ण्य होईन. चारी वर्णांमधील उत्तम गुणांची प्रथम स्वतःत वाढ करीन आणि मग ती इतरे जणांना सांगेन. पण हे सारं घडण्यासाठी तपाचरण हवं. प्रभू रामचंद्रांचा प्रसाद हवा. त्याशिवाय ज्ञानाचा सूर्य अंतरी प्रकटणार नाही. आज भोवती अंधार आहे. मला प्रकाशाकडे जायचंय. पूर्ण ज्ञानाच्या प्रकाशाकडे. पूर्वेला तांबडं फुटलं. क्षितिजावर सूर्यबिंब प्रकटलं. रात्रभर अविरत झपाट्याने चालणारा हा रामदास, 'गोदावरी काठच्या एका गावाच्या
डगरीवर पोहोचला. चालून चालून त्याचे पाय भेंडाळले होते. रात्रभराच्या जागरणानं डोळ्यांवर झापडं येत होती, तरीही तो चालतच राहिला. गाव मागे राहिलं. गाव सीमेवर गावदेवी जाखाईचं देऊळ होतं. या मंदिरात दिवसभर मुक्काम करण्याचा रामदासाने निर्णय घेतला. दिवसा कोणी वाटेत ओळखण्याची शक्यता होती. तो धोका कोणत्याही परिस्थितीत पत्करणं त्याला शक्य नव्हतं. त्याने देवळाच्या ओवरीत अंग टाकलं. अतिश्रमाने तो गाढ झोपी गेला. खऱ्या अर्थानं आता साधनेला सुरुवात झाली. भूमीची सय्या आणि दिशांचं वस्त्र हे साधकाचं प्रथम लक्षण. रामदास प्रत्यक्ष आचरणात आणू लागला. नारायण बालस्वामी रामदास झाला. राममार्गाला लागला. दिवस माथ्यावर आला. रामदास गाढ निद्रेत होता. अंतर्मन मात्र जागं होतं. मनोचक्षूंसमोर सदैव दिव्य राममूर्ती होती. रामदास अविरत त्याची करुणा भाकत होता. आर्तपणे त्याला मनोमनी आळवीत होता. रामचंद्रा, तुझा वियोग ऐसा नको रे प्रसंग. हे सीतापते, तुझ्या आज्ञेनंच मी सर्वसंग परित्याग केला आहे. तू स्वामी, मी सेवक. तुझ्यापुढे अवघं ब्रह्मांडही ठेंगणं मानणारा. तुझ्या वाचून माझ्या अंतरीचा हा दृढभाव कुणाला कळणार? हे रामराया, तुझ्या वाचून अवघं जीवन ही माया मानली. या अनाथ बालकाची आता उपेक्षा करून त्याला दूर ठेवू नकोस. तुझ्या भोवती असंख्य भक्तांचा समुदाय आहे. मला माझा असा भक्त एकमेव तूच आहेस. केवळ तुझ्यासाठीच जिवलग आणि आप्त यांचा संग मी सोडला आहे. आता माझ्याबरोबर माझे फक्त प्राक्तन आहे. तुझे चरण हेच माझे सर्वस्व आहे. तुझं सगुण रूप हेच माझ्या जीवन व्यवहारातलं मुद्दल आहे. तेच खरं भांडवल आणि या भांडवलाच्या आधारावर हे प्रभू रामा, हा भवसागर मी पार करून जाईन याची मला खात्री आहे.